श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जयो कुंज बिहारी। जय राधा माधव जयो कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी। जयो गिरिवरधारी। जयो यशोदा नंदन ब्रज जनरंजन। जयो यशोदा नंदन जयो ब्रज जनरंजन। जयो जमुना रावण चारी। जयो कुंज बिहारी। जयो जमुना रावण चारी। जयो कुंज बिहारी। जयो राधा कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधा माधव श्री राधे। राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद
प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजीस माताजीस आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण पाहत होतो की कशा प्रकारे भगवंतांचं ह्या पृथ्वी लोकावरील त्यांच्या लीला ह्या संपल्यानंतर कन्क्लूड केल्यानंतर कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे बाकीचे बंधू पांडव आणि त्यांची पत्नी त्यांची आई कुंती देवी हे सगळे कसे त्या क्षणी राजवैभवाचा पूर्ण त्याग करून युधिष्ठिर महाराजांनी स्वतःच्या पौत्राला म्हणजे त्यांच्या नातवाला महाराज परीक्षित यांना जगाच्या राजसिंहासनावर बसवले भारतवर्षाच्या आणि उत्तरेकडे हिमालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेला त्यांनी भगवंतांचा प्रपौत्र म्हणजे पंतू आणि अनिरुद्धाचा प्रपौत्र म्हणजे पंतूस ना प्रभूजीस माताजीस का नातू कोणी सांगेल? हरे कृष्ण। अनिरुद्धाचा पुत्र वज्रनाभ हा त्यांचा द ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू की पंतू याला मथुरेमध्ये शूरसेन ह्या देशाचा म्हणजे ज्याची की राजधानी मथुरा होती त्याचा अधिपती म्हणून नेमले। आणि आज पण जर आपण वृंदावनला गोवर्धनला गेलो
तर बरेचसे मंदिरं आहेत जिथे भगवंतांचा पंतू वज्रनाभ यांनी स्थापलेले भगवंतांचे अर्च विग्रह आहेत आणि त्यांनी बांधलेले भगवंतांचे मंदिरं पण आहेत. जसं की आपण जर गोवर्धन परिक्रमा केली, तर तिथे हरिदेव मंदिर म्हणून खूप सुंदर मंदिर आहे. ते वज्रनाभ यांनी बांधलेलं आहे आणि तिथले अर्चविग्रह पण वज्रनाभ यांनी स्थापित केलेले आहेत. तर त्या वज्रनाभ यांना मथुरेचे राजा म्हणून अ, नेमले युधिष्ठिर महाराजांनी. आणि त्यानंतर त्यांनी प्राजापत्य यज्ञ केला आणि गृहस्थ जीवन त्यागण्यासाठी स्वतःमध्ये आहवनीय अग्नी प्रस्थापित केला. तर आपण हा श्लोक एकदा म्हणू आणि त्यानंतर याचं अनुवाद आणि तात्पर्य पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 39. मथुरायां तथा वज्रं मत्स्वयं तथा वज्रं शूरसेनापतिं ततः शूरसेनापतिं ततः प्राजापत्यां निरुपेष्टिं प्राजापत्यां निरूपेस्तिम् अग्निना पिबतीश्वरः अग्निना पिबतीश्वर. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. मी वाचतो प्रभूजी. हा, गणेश कुलकर्णी प्रभूजी. हरे कृष्ण. त्यानंतर युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांचा प्रपौत्र अनिरुद्धाचा पुत्र व्रज यास मथुरेत शूरसेन देशाचा अधिपती नेमले. त्यानंतर त्यांनी प्राजापत्य यज्ञ केला आणि गृहस्थ जीवन त्यागण्यासाठी स्वतःमध्ये आहवनीय अग्नी प्रस्थापित केला. तात्पर्य शिलप्रपाद्वारा शिलप्रपात की जय. परीक्षित महाराजास हस्तिनापुराच्या सम्राट पदावर अभिषिक्त करून आणि भगवान श्रीकृष्णांचे प्रपौत्र व्रजनाथ यांची मथुरेचा राजा म्हणून नियुक्ती करून युधिष्ठिर महाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला. आयुष्याची 4 आश्रमात केलेली विभागणी आणि गुणकर्मांवर आधारलेली चतुर्वर्गीय व्यवस्था याला वर्णाश्रम धर्म म्हणतात. हा खऱ्या मानव जीवनाचा प्रारंभ आहे. युधिष्ठिर महाराज या मानवी जीवन व्यवस्थेचे संरक्षक असल्याने त्यांनी परीक्षितांसारख्या प्रशिक्षित राजकुमारावर शासनाचा सर्व भार सोपवून योग्य वेळी गृहत्याग करून कृतिशील जीवनातून निवृत्ती स्वीकारली. अत्यंत शास्त्रशुद्ध अशी वर्णाश्रम धर्म व्यवस्था मानव जीवनाचे व्यवसायानुसार 4 विभाग पाडते व मानवी आयुष्याचेही 4 विभाग करते. आयुष्यातील 4 विभाग म्हणजे 4 आश्रम: ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही आश्रम व्यवस्था सर्वांनीच पाळावयाची आहे. मग आपला व्यावसायिक वर्ण कोणता का असेना. आजकालचे राजकारणी वृद्ध झाले तरी कृतिशील जीवनातून निवृत्त होत नाही. परंतु युधिष्ठिर महाराज हे आदर्श राजे असल्याने आपल्या पुढच्या आयुष्याच्या सिद्धतेसाठी स्वेच्छेने कृतिशील प्रशासनाच्या कामातून निवृत्त झाले. प्रत्येकाने आपल्या आयुष्याची व्यवस्था अशी केली पाहिजे की आपल्या आयुष्याची शेवटची अवस्था साधारणपणे मृत्यूपूर्वीची 15-20 वर्षे आपल्याला केवळ भगवंतांच्या भक्तीत घालविता येऊ, जीवनाची संसिद्धी प्राप्त करता आली पाहिजे. आपल्या आयुष्याचा सर्व काळ हा भौतिक सुखे उपभोगण्यात आणि सकाम कर्मे करण्यातच व्यय करावा, हा खरोखर मूर्खपणा आहे. कारण जोपर्यंत भौतिक सुखे आणि त्यासाठी सकाम कर्मे यातच मनुष्याचे चित्त गुंतून पडलेले असते, तोपर्यंत त्याची मायेच्या बंधनातून, बद्ध जीवनातून सुटका होण्याची शक्यताच नसते. भगवंताकडे परत जाणे, निजधामात जाणे म्हणजे जीवनाचे अंतिम परिपूर्णत्व गाठणे या प्रत्येकापुढील सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आत्मघातकी धोरण कोणीही मनात सुद्धा आणू नये. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर 1 मिनिट द्या मला. 150. ग्रँडसन. प्रपौत्र म्हणजे नातू, पंतू नाही, माफ करा. तर भगवंतांचे जे पंतू होते वज्रनाभ, त्यांना भगवंतांनी नाही, युधिष्ठिर महाराजांनी मथुरेचा राजा म्हणून राजसिंहासनावर बसवलं आणि हस्तिनापूरचा राजा म्हणून स्वतःचे नातू
परीक्षित यांना बसवून युधिष्ठिर महाराज, पांडव आणि पांडव कुटुंबातील बाकीचे सदस्य हे भौतिक जीवनाचा त्याग करून उत्तरेकडे निघाले. आणि निघाले म्हणजे अशी काही पूर्ण व्यवस्था करून नाही निघाले ग्रुपमध्ये, की युधिष्ठिर महाराजांनी भौतिक जीवनाचा त्याग केला आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊ पण निघाले आणि सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला देहत्याग केलेला आहे पूर्णतः भगवंतांच्या स्मरणामध्ये स्वतःचं लक्ष केंद्रित करून. आणि विशेषतः या ठिकाणी श्रीमद भागवतम आपल्याला सांगत आहे, की कशाप्रकारे कोणत्याही सिव्हिलाइज्ड सिव्हिलाइज्डला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की जे आर्यन्स आहेत, जे की चेतनेमध्ये हे श्रेष्ठ आहेत. चेतनेमध्ये ज्यांची चेतना ही आध्यात्मिक विकासावर केंद्रित आहे, अशा लोकांनी तरी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत ह्या भौतिक गोष्टींचा उपभोग करण्यामध्ये किंवा भौतिक गोष्टी कमवण्यामध्ये शेवटपर्यंत आपण आपला जीवनकाळ घालवायला नाही पाहिजे. आणि आजकाल भौतिक जगामध्ये आपण पाहतो, की निवृत्तीचा जे जे मापन आहे, निवृत्तीचं जे समज आहे, तो लोकांचा चुकीचा आहे. लोकांचा समज आहे, की नोकरीतून निवृत्ती किंवा व्यवसायातून निवृत्ती म्हणजे आरामात रिटायर्ड लाईफ जगणे आणि एन्जॉय करणे. परंतु भागवत तसं नाही सांगत आहे. भागवत काय म्हणत आहे, की वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपलं जे पूर्ण आयुष्य आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक आयुष्याच्या विभागामध्ये काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जसं की भागवत प्रल्हाद महाराजांच्या सेक्शनमध्ये सांगतं, की कशाप्रकारे लहान मुलाला वयाच्या 5व्या वर्षापासून 5वं वर्ष सोडा, प्रल्हाद महाराज आईच्या पोटात असल्यापासून कृष्ण भक्ती करत होते. तर कमीत कमी 5व्या वयापासून तरी त्याला कृष्ण भक्तीमध्ये धडे शिकवायला पाहिजेत. हळू त्याच्यामध्ये त्याला प्रेरणा द्यायला पाहिजे, शिस्त लावायला पाहिजे. त्यानुसार पुढे ब्रह्मचारी म्हणून व्यवस्थित शिक्षण घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या डिस्पेन्सेशन म्हणजे त्या व्यक्तीला कोणता आश्रम हा जास्त सोयीस्कर ठरेल त्याच्या मनोवृत्तीप्रमाणे सायकोफिजिकल नेचर त्याच्या मनोवृत्तीप्रमाणे त्याप्रमाणे त्या व्यक्तीला गृहस्थ आश्रमामध्ये किंवा ब्रह्मचर्य आश्रमच पुढे चालू ठेवायला पाहिजे. परंतु गृहस्थ आश्रमामध्ये सहभाग घेण्याचं कारण हे नाहीये का, की भौतिक उपभोग घेत राहावा. गृहस्थ आश्रमामध्ये सहभाग घेण्याचं कारण हे असलं पाहिजे, की पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांना कृष्ण भावनेमध्ये मदत करून एकमेकांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी मदत करणे आणि कृष्ण कॉन्शियस प्रोजेनी म्हणजे कृष्ण भावना भावित संतती ही निर्माण केली पाहिजे. नाहीतर शास्त्र सांगतात, की आपल्यामध्ये आणि पशूंमध्ये पशु हे 4 पायांवरचे पशु असतात आणि आपण द्विपाद पशु, 2 पायांवरचे पशु याच्यामध्ये काही फरक नाहीये. अ, महाभारतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो, की आहार, निद्रा, भयमैथुनं च सामान्य एतात पशुभिः समानाम्. धर्मो हि एको अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभिः नराणाम्. की धर्माचं जर पालन नाही केलं, तर असा व्यक्ती पण पशुभिः नराणाम् म्हणजे एका द्विपाद पशुसारखाच आहे. तर अशा कृष्ण भावना भावित गृहस्थ आश्रमामध्ये जर आपण राहत असू, तर शास्त्र सांगतं की 50 वर्षाचं वय झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने गृहस्थ जीवनातल्या जिम्मेदाऱ्यांमध्ये निवृत्ती स्वीकारून वानप्रस्थ आश्रम घेतला पाहिजे. आणि वानप्रस्थ आश्रम ज्याच्यामध्ये पती आणि पत्नी दोघेही एकत्र राहतात, परंतु त्यांचं एकत्र राहणं हे केवळ आणि केवळ पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्येच राहतं. बाकीचं कोणत्या भौतिक जिम्मेदाऱ्या, कर्तव्य यांच्यापासून ते निवृत्त होतात. आणि त्यानंतर जर व्यक्ती पात्र असेल, पूर्ण इंद्रियांवर त्याचं नियंत्रण असेल, तर अशा व्यक्तीने
जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये संन्यास निश्चित घ्यायला पाहिजे. परंतु संन्यास जरी नाही घेता आला, कमीत कमी वानप्रस्थ घेऊन भगवंतांवर आपलं पूर्ण लक्ष, आपले पूर्ण शरीराची जी काही क्षमता बाकी आहेत भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्यासाठी, त्या क्षमता आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडायला पाहिजे. श्रील प्रभुपाद सांगतात, की कमीत कमी 15 ते 20 वर्ष आपल्या जीवनाची मृत्यूच्या अगोदर कमीत कमी एवढी तरी आपण राखून ठेवायला पाहिजे. रिझर्व्ह ठेवायला पाहिजे. आणि लोकं काय करतात, की ज्यावेळेस बाकीचे कोणतेच कार्य करण्यासाठी हात-पाय व्यवस्थित राहिलेले नाहीयेत. नीट बघता येत नाही, नीट ऐकता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. अशा स्थितीमध्ये मग भगवंतांचं भक्ती करण्याचा प्रयत्न करतात, की ज्यावेळेस त्यांची जरी इच्छा असली, तरी शरीर साथ देत नाही. तर भगवंतांची भक्ती त्यावेळेस ती वेळ अगोदरच निघून गेलेली आहे प्रभुजीज, माताजीज. का? कारण आपण स्वतःच्या पण जीवनात पाहू शकतो, की जसं-जसं वय वाढत जातं, माणसाची जी लवचिकता आहे, शरीराची लवचिकता नाही, परंतु गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्याची जी लवचिकता आहे, कृष्ण भावनेचं जीवन स्वीकारण्याची जी लवचिकता आहे, ती बरीच कमी होऊन जाते. आपण स्वतःच्या पण जीवनात पाहिलं असेल. आणि जसं वय वाढत जातं, तसे-तसे विचारधारा व्यक्तीच्या इतक्या पक्क्या होत जातात, की थोडं पण इकडे-तिकडे बदलायचं किंवा फ्लेक्सिबिलिटी ठेवायचं म्हटलं तर खूप अवघड जातं. त्याच्यामुळे शास्त्र म्हणतंय, की ती अवस्था येण्याच्या अगोदर, ती वृद्धाप अवस्था येण्याच्या अगोदर, ज्यावेळेस हात-पाय धड-धाकट आहेत, त्यावेळेस अराउंड 50व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीने हे गृहस्थ जीवनामधून निवृत्ती स्वीकारून, आपल्या नोकरी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारून, मुलाबाळांच्या हाती कारोबार देऊन, स्वतः आणि पत्नीने 100% कृष्ण भावनेमध्ये आणि कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करायला पाहिजे. जेणेकरून मृत्यूच्या वेळेला भगवंतांचं स्मरण होण्याची शक्यताही जास्त आहे. आणि पूर्ण जीवन जर आपलं भौतिक आसक्तीमध्ये गेलेलं असेल, तर भगवंतांचं स्मरण होणं तितकंसं सोपं नाहीये. आणि याचे बरेच जिवंत उदाहरण मी पाहिलेले आहेत लहानपणापासून, की अक्षरशः 85-90 वर्ष वयाचे व्यक्ती पण, परंतु जर कृष्ण भावनेचा जे कार्य आहेत, कृष्ण भावनेची जी साधना भक्ती आहे, त्याचं जर व्यवस्थित पालन केलेलं नाहीये जीवनामध्ये, तर शेवटी नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी भगवंतांचं नाव सांगून पण त्या व्यक्तीला मृत्यूच्या वेळेला नाव घेणं शक्य झालेलं नाहीये. जर त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये त्या कृष्ण भावनेच्या कार्याची सवय केलेली नाहीये, प्रॅक्टिस केलेली नाहीये तर. तर खूप-खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही कोणत्याही महान भक्तांचं उदाहरण घ्या. तुम्ही प्रल्हाद महाराजांचं उदाहरण घ्या, बली महाराजांचं उदाहरण घ्या, इथे पांडवांचं उदाहरण घ्या, भीष्मदेवांचं घ्या, किंवा आपले जे गुरु-शिष्य परंपरेमधले आचार्य होऊन गेलेले आहेत, श्रील भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, गौरकिशोरदास, बाबाजी महाराज, सहा गोस्वामी. कोणतेही उदाहरणं जरी तुम्ही पाहिले, शेवटच्या क्षणापर्यंत जीवनाच्या भौतिक आसक्तीमध्ये गुंतलेले कुणीच सापडणार नाही तुम्हाला भक्त. आणि जर आपण तसेच राहिलो भौतिक आसक्तीमध्ये, तर एक गोष्ट आपण निश्चित करत आहोत. कोणती गोष्ट निश्चित करत आहोत? की परत या भौतिक जगामध्ये जन्म घ्यावा लागणे, ही गोष्ट आपण स्वतःसाठी निश्चित करत आहोत. जर आपण शेवटपर्यंत भौतिक कर्मबंधनांमध्ये अडकून राहिलो तर. याचा अर्थ असा नाही, की प्रीमॅच्युअरली म्हणजे जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेमध्ये आपण घरदार सोडावं असं नाही सांगत आहे शास्त्र. परंतु त्या ठरलेल्या पर्यंत आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण कराव्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही घरात राहणं हे चुकीचं नाहीये. प्रभुजीच माताजीच. घर सोडायला नाही सांगत आहे. काय सोडायला सांगत आहे? भौतिक कार्य आसक्ती सोडण्यासाठी भागवत सांगत आहे. तर घरात जरी तुम्ही राहिले पती-पत्नी, तरी दोघांची जर जीवनामधले कार्य पूर्ण कृष्ण भगवंतांच्या सेवेमध्ये जर जोडलेली असेल, तर अशा जीवनाला पण वानप्रस्थच समजलं जातं. त्याच्यामुळे आजच्या कलियुगामध्ये, आधुनिक काळामध्ये
घर सोडून वनात जाणं तर तेवढंस सोयीस्कर नाही राहिलं किंवा कारण वन पण राहिलेले नाहीयेत. परंतु भौतिक कार्यामधून निवृत्ती खूप खूप गरजेची आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. या मुद्द्यावर? प्रभूजी हां, हां माताजी. हरे कृष्ण. ते त्या तात्पर्यामध्ये स्वतःमध्ये अग्नी निर्माण कर ते वाक्य आहे हो, ना, हो, हो. याच्यामध्ये अनुवादामध्ये आहे. अहवनीय अग्नी प्रस्थापित केलं. हो, हो. तर त्याचं मला म्हणजे मला लक्षात नाही येते. हां, तर बेसिकली ना माताजी, हे जे सर्व पांडव भाऊ होते आणि त्यांची आई पण कुंती देवी. आता तुम्ही कुंती देवीच्या बाबतीत पण असं लक्षात येईल, की यांनी स्वतःचा देह त्याग करण्यासाठी हे भक्ती मार्गाने योगिक शक्तीमध्ये पण एवढे शक्तिशाली होते व्यक्ती, की स्वतःचं शरीर नष्ट करण्याचं ते स्वतःच्या इच्छेने करू शकत होते. तर अशा प्रकारे अहवनीय अग्नी हा निर्माण करून स्वतःचं शरीर त्यांनी त्याच्यामध्ये भस्म केलं. नंतर कुंती देवींच्या पण शरीर त्यागामध्ये तुम्हाला असंच पाहायला मिळेल. एक मिनिट हां, तुम्हाला पुढच्या श्लोकांमध्ये दाखवतो. तर हे जे सर्व पांडव भाऊ होते आणि त्यांच्या आई ज्या होत्या कुंती देवी, त्यांनी त्यांची योगिक शक्ती एवढी होती, की ते आपल्या देहत्यागासाठी त्यांना बाकीच्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता नव्हती, मदतीची आवश्यकता नव्हती. त्याचप्रमाणे युधिष्ठिर महाराजांचे जे काका होते धृतराष्ट्र आणि त्यांच्या पत्नी गांधारी यांनी पण शरीर त्यागासाठी कोणत्याही बाहेरच्या मदतीची आवश्यकता नव्हती. त्यांनी योगक शक्तीनेही अग्नी प्रज्वलित करून त्याच्यामध्ये आपला देह त्याग केला. आणि याच संदर्भामध्ये मला आणखीन एक प्रश्न आहे, तो नेहमी मला म्हणजे असतो माझ्या मनामध्ये तो, हं, पण हं. तो मी नंतर विचारला तरी चालण्यासारखं आहे, म्हणजे आपला क्लास संपला की. चालेल, चालेल माताजी. तुम्हाला योग्य वाटेल धन्यवाद. त्यावेळेस. हरे कृष्ण. धन्यवाद. 1 मिनिट. ठीक आहे, आपण पुढच्या श्लोकांमध्ये जाऊ. कुंती देवींचा मी श्लोक शोधत होतो. तर युधिष्ठिर महाराज आणि त्यांच्या भावांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी पण गेल्या, द्रौपदी, सुभद्रा आणि जी पतींनी गती प्राप्त केली ती त्यांनी पण प्राप्त केली. आणि कुंती देवींचं आपण या 51व्या श्लोकाच्या पुढे येईल माताजी. ठीक आहे, त्यावेळेस आपण चर्चा करू. बाकीचा कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीस, माताजीस, हे खूप महत्वाचे धडे आहेत आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतात, की जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या, कशा प्रकारे त्यांना दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आणि कुणी असं समजायला नाही पाहिजे, की मग भौतिक जिम्मेदाऱ्या अर्ध्यावरच सोडून द्यायच्या का? नाही. भौतिक जिम्मेदाऱ्या अशा प्रकारे प्लॅनिंग, अशा प्रकारे त्यांची योजना केलेली पाहिजे, जेणेकरून योग्य वयात आल्यानंतर योग्य जिम्मेदाऱ्या ह्या पूर्ण झालेल्या असाव्यात आणि जीवनाचा एक सक्षम भाग ज्याच्यामध्ये आपले इंद्रिय हे काम करत आहेत, तो सक्षमतेचा भाग हा भगवंतांच्या सेवेसाठी राखून ठेवणं खूप खूप आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा ह्या जगामध्ये येणं हे निश्चित आहे, हे जर नाही केलं तर. श्लोक क्रमांक 40. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. विसृज्य तत्र तत्सर्वम् विसृज्य तत्र तत्सर्वम् दुःकुलवलयादिकम् दुःखोदयादिकम् निर्ममो निरहङ्कारः निर्ममो निरहङ्कारः सच्छिन्नाशेषबन्धनः सच्चिन्नाशेषबन्धनः. कुणाला वाचायचं आहे का? प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मी वाचतो. हा, किरण जाधव प्रभूजी. युधिष्ठिर महाराजांनी आपली राजवस्त्रे आणि पठ्ठे पट्टे कंकणादी आभूषणे तत्काळ उतरून ठेवली आणि ते सर्व गोष्टीतून उदासीन व अनासक्त झाले. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. अंतःकरणातील भौतिकतेचे प्रदूषण पूर्णपणे नाहीसे होऊन चित्त शुद्ध होणे ही भगवंतांचे सहचर भक्त होण्यासाठीची प्राथमिक अट आहे. अशा शुद्धीकरणाविना कोणीही भगवंतांचा पार्षद होऊ शकणार नाही अथवा कोणालाही भगवंतांकडे परत जाता येणार नाही. म्हणून अशी आध्यात्मिक शुद्धता मिळवण्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी राजवस्त्रे आणि अलंकार उतरवून आपल्या सर्व राजवैभवाचा त्याग केला. संन्याशांचे कशाय किंवा केशरी रंगाचे कटिवस्त्र सर्व आकर्षक लौकिक वस्त्रापासूनची अनासक्ती दर्शविते. म्हणून त्यांनी तशी वस्त्रे परिधान केली. राज्य आणि आपले कुटुंब यातही त्यांचे मन आता रमेना. या प्रकारे सर्व प्रकारच्या भौतिक दूषणांपासून व भौतिक उपाधीतून ते मुक्त झाले. साधारणपणे लोक परिवार, समाज, देश, व्यवसाय, संपत्ती, पद अशा अनेक गोष्टींशी संबंधित उपाधींमध्ये आसक्त असतात. अशा उपाधींची आसक्ती असेपर्यंत व्यक्ती भौतिकतेने दूषित समजली जाते. आधुनिक युगातील तथाकथित लोकनेते राष्ट्रभावनेत आसक्त आहेत, परंतु मिथ्या भावना देखील भौतिकतेने बद्ध असलेल्या जीवांची एक दुसरी उपाधीच आहे. भगवत धामात प्रवेश मिळवण्याच्या पात्रतेसाठी अशा उपाधीतून अगोदर मुक्त होणे आवश्यक असते. जे राष्ट्रीय चेतनेत मरतात त्यांना मूर्ख लोक पुजतात, परंतु येथे अशा राष्ट्रीय भावनेतून मुक्त होऊन जो या जगाचा त्याग करण्यास सिद्ध झाला अशा प्रामाणिक क्षत्रिय सम्राटाचे उदाहरण आहे. आजही त्यांचे स्मरण केले जाते, कारण ते प्रभू रामचंद्रा समान एक सत्शील धार्मिक राजा होते. पूर्वी अशा राजर्षींचे जगावर राज्य असल्याने प्रजा सुखी होती आणि अशा सम्राटांना जगावर राज्य करणे सहज सुलभ होते. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. 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 तर एक मुद्दा माझा अगोदरच्या श्लोकामध्ये सांगायचा राहिला की हे जे वर्णाश्रम व्यवस्थेचे वेगवेगळे भाग सांगितलेले आहेत की कशा प्रकारे एका वयानंतर व्यक्तीने स्वतः भौतिक कार्यातून निवृत्त होऊन कशा प्रकारे कृष्ण भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडायला पाहिजे. तर आजच्या काळामध्ये भगवंतांची भक्ती ही पालन करणे हे जो व्यक्ती नेहमी ज्याला व्यस्त राहण्याची सवय आहे, बिझी राहण्याची सवय आहे, त्या व्यक्तीसाठी 24 तास भगवंतांची सेवा करणे एकदम हे शक्य नाहीये. तर त्यासाठी भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला व्यवस्थित जर जोडायचं असेल, तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची जी मंदिरं आहेत, तिथं असंख्य अशा संधी उपलब्ध आहेत. भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडण्यासाठी वेगवेगळ्या सेवा आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे एका इन्स्टिट्यूशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? एका संस्थेच्या माध्यमातून भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं हे कितीतरी जास्त सोयीस्कर आहे. स्वतः एका ठिकाणी बसून 4 घंटे, 5 घंटे, 8 घंटे भगवंतांवर स्मरण करणं, त्यांचा नामजप करणं हे इतक्या सहज शक्य नाही होणार आपण भौतिक कार्य सोडल्यानंतर. का? हळू-हळू आपल्याला स्वतःच्या मनाला त्या प्रकारची ट्रेनिंग, त्या प्रकारची सवय करून घेणं खूप खूप आवश्यक आहे. तर वानप्रस्थ जीवन हे पण त्यावेळेसच शक्य आहे, ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघासारख्या संस्थेचा आधार घेऊन त्या संस्थेशी जोडल्या जाऊन
भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला ट्रेन करून घेणं. ट्रेनिंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीच माताजी? हरे कृष्ण. प्रशिक्षण प्रभूजी. प्रशिक्षण, हा, स्वतःला प्रशिक्षित करून घेणे, मगच हे शक्य आहे. आणि इथे आपण बघतो की हे निवृत्त होण्याच्या वेळेला युधिष्ठिर महाराजांनी स्वतःचे जे राजा राजा असल्यानंतर जे त्यांचे आभूषण आहेत आणि जे त्यांचे राजवस्त्र आहेत, त्या सर्वांचा त्याग करून ते भौतिक गोष्टीमधून उदासीन आणि अनासक्त झाले. आणि श्रील प्रभुपाद सांगतात, की काही वेळेस कशा प्रकारे काही लोकांची जी आसक्ती असते, ती भौतिक सुखसोयींसाठी जरी नसली, तरी कधी लोक आसक्त असतात त्यांच्या परिवाराप्रती किंवा त्यांच्या समाजाप्रती किंवा त्यांच्या देशाप्रती वगैरे, वगैरे. परंतु ह्या प्रकारच्या सगळ्या ज्या आसक्ती आहेत, त्या एक डेझिग्नेशन, उपाधी म्हणून समजल्या जातात. उपाधींचा अर्थ काय? उपाधी म्हणजे असा आपल्या मनामध्ये ठाम भावना असणे, की मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी ह्या परिवारातून आहे, मी अशा-अशा समाजातून आहे. परंतु आपण मागच्या वेळेस पाहिलेलं, की या उपाधींमध्ये प्रॉब्लेम हा आहे, की आपल्या मृत्यूनंतर आपण भारतातच जन्म घेऊ का? या एका समाजातच जन्म घेऊ का? याची कोणतीही गॅरंटी नाहीये. जर आपण अशा प्रकारच्या भौतिक आसक्तींमध्ये स्वतःला आसक्त ठेवलं, तर भगवत धामात तर निश्चितच आपण जाणार नाहीयेत. या भौतिक जगातच कुठे ना कुठे आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणून जर आपल्याला मृत्यूसमयी या भौतिक आसक्तींपासून दूर व्हायचं असेल, तर ह्या उपाधींना त्याग करणं खूप आवश्यक आहे. एक श्लोक येतो नारद मुनींचा, ज्याच्यामध्ये ते म्हणतात, की सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्यते. हे सर्व उपाधींपासून विनिर्मुक्तम म्हणजे त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडणं खूप आवश्यक आहे. सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम, आणि आपले इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून आपल्याला हृदयातली जे काही अनर्थ आहेत त्यांच्यापासून शुद्ध करायचं आहे हृदय. ऋषिकेन सेवनम भक्तीर उच्यते, की भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंत जे की सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांच्या सेवेमध्ये जर आपण आपले इंद्रिय लावले, तर त्याद्वारे त्या इंद्रियांचं आणि आपल्या हृदयातल्या अनर्थांचं शुद्धीकरण होईल आणि मगच आपण भगवंतांच्या प्रती आसक्ती निर्माण नाही, भगवंतांची जी आसक्ती आहे ती प्राप्त करू शकतो आणि त्यावेळेसच भगवंतांना आठवणं हे शक्य आहे. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की जे अशा भौतिक उपाधींमध्ये जे आसक्त राहिलेले लोक आहेत, ते ज्या प्रकारच्या चेतनेमध्ये आपला देहत्याग करतात, भगवद्गीता सांगते, की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम, की कलेवरम म्हणजे आपलं शरीर सोडताना जी आपली आसक्ती, जी आपली चेतना राहील, त्याच प्रकारचा देह व्यक्तीला मृत्यूच्या नंतर प्राप्त होईल. म्हणून एका प्रकारची जर आसक्ती ठेवून आपण भौतिक आसक्ती ठेवून जर आपण हे शरीर त्याग केलं, तर शुअर शॉट निश्चितच आपल्याला या भौतिक जगामध्ये पुन्हा यावं लागेल. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 41. हरे कृष्ण प्रभुजी. प्रभुजी हा. 33 श्लोक मध्ये कुंती महाराणी बद्दल सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे का? हो, अच्छा, 33. एक मिनिट हा वाचा माताजी. ते पहा. हा. कुंती देवी दिव्य पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत सर्वतोभावे संलग्न झाली आणि अंततः तिने भौतिक अस्तित्वातून मुक्ती मिळवली. परंतु कशा प्रकारे त्यांनी देहत्याग केला आहे, योग अग्नीमध्ये स्वतःचं शरीर अर्पण करून, म्हणजे ह्या प्रकारचे जे महान भक्त आहेत, ते भगवंतांवर लक्ष केंद्रित करून स्वतः आहेत त्या ठिकाणी योग अवस्थेमध्ये बसलेले असताना
अग्नी प्रज्वलित करू शकायचे आणि स्वतःचं शरीर हे अशा प्रकारे ह्या भौतिक जगामधून नष्ट व्हायचं. त्यांना बाहेरच्या कोणत्या उपायांची गरज नव्हती अंतिम संस्कारासाठी. 7व्या सेंटेन्स मध्ये आहे प्रभू. दिलेलं आहे ना? हो ठीक हो. आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 41 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. वाचां जुहाव मनसी चंजुहाव मनसी वहान मनसी तत्प्राण इतरे च तम् प्राण प्राण इतरेचतमः तरेचतम् मृत्यावपानं सोत्सर्गम् नाही आता. नित्यावपानं सोत्सर्गम् तं पंचत्वे यजो हवित्. पंचत्वे जो हवी. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच माताजीच. हरे कृष्ण. माताजींपैकी कोणी? हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. नंतर त्यांनी आपली सर्व इंद्रिय मनात, मन प्राणात, प्राण अपानात, आपल्या सर्व अस्तित्वास पूर्ण रूपाने पंचतत्वमय शरीरात आणि शरीराला मृत्यूत विलीन केले. मग ते भौतिक जीवनाच्या धारणेतून मुक्त होऊन शुद्ध सत्वात स्थित झाले. तात्पर्य: युधिष्ठिर महाराज आपला बंधू अर्जुन याच्याप्रमाणेच एकाग्र चित्त करून सर्व भौतिक बंधनातून क्रमशः मुक्त झाले. प्रथम त्यांनी इंद्रियांच्या सर्व क्रिया एकाग्र करून त्यांना मनात विलीन केले. दुसऱ्या शब्दात त्यांनी आपले मन भगवंतांच्या दिव्य सेवेत संलग्न केले. त्यांनी तशी प्रार्थना केली. भौतिक कार्ये ही भौतिक इंद्रियांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या रूपाने मनाच्या द्वारेच संपन्न होत असतात. आता ते भगवत धामात जाण्यास सिद्ध होते. त्यामुळे मनाने स्वतःचे सर्व भौतिक व्यापार आवरून घेतले पाहिजेत आणि दिव्य भगवत सेवेत संलग्न झाले पाहिजे. वस्तुतः मनाच्या क्रिया कधी थांबवताच येत नाहीत, कारण त्या नित्य अशा आत्म्यातून प्रतिबिंबित होतात. मात्र कार्याची गुणवत्ता जडत्वापासून दिव्यत्वात रूपांतरित करता येणे शक्य आहे. ती कार्ये भगवंतांच्या सेवेत रूपांतरित करता येतात. जेव्हा लौकिक जीवनाचे प्रदूषण मनातून धुतले जाते, तेव्हा मनाचे भौतिक स्वरूप नाहीसे होते आणि ते जन्म मृत्यूच्या आवागमनाच्या दूषणापासून मुक्त होते. असा मनुष्य शुद्ध आध्यात्मिक जीवनात स्थित होतो. भौतिक देहाच्या तत्कालिक मूर्त स्वरूपा कारणे या सर्व गोष्टी आविष्कृत होतात. हा देह मृत्यूच्या वेळेस मानसिकतेचा आविष्कार आहे. जर मन भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेच्या आचरणाने शुद्ध झालेले असेल आणि भगवंतांच्या चरण कमळांच्या सेवेत अखंडपणे गुंतलेले असेल, तर ते भौतिक कल्मशांनी लिप्त होत नाही. मनाद्वारे दुसरे शरीर उत्पन्न होण्याची शक्यता राहत नाही आणि शुद्ध आत्मा भगवत धामात जातो. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे ह्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे देह जो आपण प्राप्त करतो या भौतिक जगामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्ये पण भगवत धामात परत जाताना, तो देह केवळ आणि केवळ आपल्या मृत्यूच्या वेळेची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या आधारावर प्राप्त होतो. एक उदाहरण आपण पाहू शकतो की एखादा व्यक्ती, त्याला कोणत्या प्रकारच्या विशेष सवयी आहेत किंवा आसक्ती आहेत. उदाहरणार्थ भौतिकवादी व्यक्तीचं आपण आधी उदाहरण घेऊ की कोणी पूर्ण त्याच्या जीवनामध्ये जे भौतिक गुण आहेत, उदाहरणार्थ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे अनर्थ आहेत त्यांच्या प्रती जर आसक्त असेल, तर समजा कुणी मत्सर, ईर्ष्या अशा गुणामध्ये त्याची जी मानसिकता आहे ती खूप अधिक प्रकारे आसक्त आहे, तर जी भगवंतांची भौतिक प्रकृती आहे त्या व्यक्तीला अशा प्रकारचा देह प्रदान करेल ज्याच्यामध्ये मत्सर्य किंवा ईर्ष्या ही खूप अधिक प्रमाणामध्ये भरलेली आहे. उदाहरणार्थ जे काही
प्राण्यांच्या स्पेसीज असतात, उदाहरणार्थ साप, विंचू, की काही कारण नसताना कुणाला पण ते डंक करतील, दंश करतील आणि स्वतःचं विष वगैरे सोडतील किंवा त्या व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. तर हे एक ईर्ष्येचं लक्षण आहे. त्याच प्रकारे कोण्या व्यक्तीला जर भौतिक आसक्ती असेल, एका विशिष्ट प्रकारचा आहार, मांसाहार वगैरे त्याच्याबद्दल आसक्ती असेल, तर भौतिक प्रकृती त्या व्यक्तीला अशा प्रकारचा देह देईल, ज्यामध्ये त्या प्रकारचं अन्न स्वीकार करणं हे सोयीस्कर राहील. जसं की मनुष्याचे आपले जे इंटेस्टाइन्स आतडे असतात, ते इतके लांब नसतात, की त्या प्रकारचं अन्न व्यवस्थित प्रकारे पचन करण्यासाठी. मग भौतिक प्रकृती म्हणेल, की ठीक आहे, तुला ही गोष्ट अधिक आवडते, आसक्त आहे, मग तू अशा प्रकारचं शरीर स्वीकार, ज्याच्यामध्ये ह्या प्रकारचं अन्न स्वीकारणं हे जास्त सोयीस्कर ठरेल. आणि अशाच प्रकारे जर आपलं जे मन आहे, ते भगवंतांच्या दिव्य सेवेच्या दिव्य सेवेला जर आसक्त झालेला असेल, तर अशा भक्ताला भगवंत सांगतात, की मृत्यूच्या वेळीस जर भगवंतांचं स्मरण झालं, त्याच्या दिव्य चेतनेमुळे किंवा भगवंतांच्या सेवेच्या प्रती असणाऱ्या आसक्तीमुळे, तर निश्चितच असा व्यक्ती त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल आणि आध्यात्मिक शरीर प्राप्त होऊन भगवत धामामध्ये अनंत संधी उपलब्ध असतील भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्याच्या. तर अशा प्रकारे जो काही आपल्या मृत्यूच्या वेळेस जी काही मानसिकता आहे, त्यावेळेस त्या मानसिकतेप्रमाणे आपलं पुढचं शरीर हे ठरतं. आणि तुकाराम महाराजांची पण आपण ती ओवी खूप प्रसिद्ध आहे, की एवढ्यासाठी सगळा केला खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे शेवटच्या क्षणी भगवंतांची आठवण यावी, स्मरण यावं, कारण त्या स्मरणाच्या आधारावर आपल्याला पुढचा देह प्राप्त होतो. आपल्यापैकी कुणी कोणत्याही व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या किंवा नातेवाईकातल्या कधी शरीर सोडताना पाहिलेलं आहे का प्रभुजीज माताजीज? ज्यांनी कुणी पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं असेल, की कशाप्रकारे बाहेरून कोणतीच गोष्ट सांगून त्या व्यक्तीला काहीही स्मरण करायला लावणं, म्हणायला लावणं सोपं नाहीये. पाहिलेलं आहे का आपण कुणाला? हो, हो. नाही हो, सोपं हो, प्रभूजी. हो आणि प्रभूजी. म्हणजे भगवंतांच्या विशेष कृपेने म्हणा, मी 17व्या वर्षापासून पाहायला सुरुवात झाली. एक आणि बरेच पाहिले. म्हणजे आता शेवटचा मृत्यू पाहिला नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस सासरे गेले. तर सांगण्याचा अर्थ असा की इतकं सोपं नाहीये. कोणत्या व्यक्तीच्या तोंडून भगवंतांचं नाव बोलवून घेणं आणि नाव बोलवून घेणं सोडा, जे की नॅचरल डेथ म्हणतो आपण आजकाल, नैसर्गिक मृत्यू हॉस्पिटलमध्ये म्हणा, अशा ठिकाणी तर शेवटचे काही घंटे, 12 घंटे, 20 घंटे, 24 घंटे तो व्यक्ती तर बाहेरच्या शुद्धीमध्येच नसतो. काय तुम्ही त्याला सांगणार आणि काय तो ऐकणार आणि काय म्हणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर जे काही आपली तयारीची वेळ आहे, ती तयारीची वेळ आहे, ती अवस्था येण्याच्या अगोदरची वेळ. आत्ताची वेळ, ज्यावेळेस की आपले हात, पाय, मन हे योग्य स्थितीमध्ये चालू आहे. शेवटच्या क्षणी खूप सुंदर एक श्लोक आहे. आपण तो श्लोक एकदा पाहण्याचा प्रयत्न करू. भगवंतांचे एक महान भक्त मुकुंदमाला स्तोत्रामध्ये हां. तर हे खूप सुंदर श्लोक आहे. मुकुंदमाला स्तोत्रामध्ये कुलशेखर महाराजांची प्रार्थना आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, की "हे भगवंता कृष्णा" एक मिनिट स्वान हां. एकदा आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करू. प्रभुजीज, माताजीज खूप सुंदर प्रार्थना आहे. ते म्हणतात, "कृष्ण त्वदीय पदपंकज पांजरात्नम
कृष्ण त्वदीय कृष्णा पद त्वदीय पंकज पदपङ्कज पंजरात्मन् अ- अद्यैव मे विशतु मानस राजहंसः अद्येय मे विस्तु विशतु मानसा मानस राजहंसा राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तै प्राण प्राण प्रयाण समये प्राणप्रयाय समये कपातपित्तैः कप्तव्यक्तपित्ते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते कंठ विदो न अवरोधनाविधौ विदो स्मरणं स्मरणं कुतस्ते कुटस्ते तर त्याच्यामध्ये ते कृष्णाला प्रार्थना अर्पण करतायत. कोण करतायत? कुलशेखर महाराज. ते म्हणतात की हे कृष्ण, कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरात्नम, की हे भगवंत, माझे आता शरीर ज्यावेळेस धडधाकट आहे, हातपाय व्यवस्थित चालत आहेत, तर कृपया माझ्या मनाचा जो राजहंस आहे त्याला तुमच्या चरण कमळांमध्ये मन केंद्रित करून आश्रय द्या. का? कारण मी म्हणजे ह्याच क्षणी तुमच्यावर लक्ष केंद्रित असताना, माझं स्मरण केंद्रित असताना प्राणत्याग करू द्या. कारण ज्यावेळेस स्वाभाविकतः नैसर्गिकरित्या प्राण जाण्याचा ज्यावेळेस वेळ येईल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यावेळेस प्राण सोडण्याचा वेळ येईल नैसर्गिकरित्या, त्यावेळेस काय झालेलं असेल? प्राण प्रयाण समये कफ वात पित्तई, की आपला गळा जो आहे, आपला कंठ जो आहे, तो कफ वात पित्त इत्यादी गोष्टींनी पूर्ण चोक झालेला असेल. चोक म्हणजे दाटून आलेला असेल. आणि त्यावेळेला कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते, अशा शरीराच्या अवस्थेमध्ये जिथं माणसाला एक एक शब्द घ्यायचा तर काय, श्वास घ्यायला पण त्रास होत आहे, कारण कंठ पूर्ण कफवात पित्ताने भरून गेलेला आहे. अशा स्थितीमध्ये तुमचं स्मरण कसं काय होईल मला, हे कुलशेखर महाराज प्रार्थना करत आहेत. म्हणून याचा अर्थ काय प्रभूजीच माताजीच, की शरीर धडधाकट असताना भगवंतांची सेवा करणे, भगवंतांच्या स्मरणाची सवय करून घेणे, नाम जपाची सवय करून घेणं खूप खूप आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस परीक्षेचा वेळ येतो त्यावेळेस तयारी आपण करू शकत नाही. काय तयारी जी करायची ती जीवनामध्येच आपण करू शकतो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. पटतंय आपल्याला का भीती वाटत आहे हे ऐकून वाचून? हरे हो कृष्ण. पटतंय. हरे कृष्णा पटतंय ना? प्रभुजी हरे कृष्ण. हरे तर कृष्णा प्रभुजी हा हरे कृष्ण हा माताजी. हा पटतंय आणि भीती पण वाटते म्हणजे मृत्यू बेच. कसा काय हा तर मला एक शंका अशी होती की आता आपल्या सगळेजण कसं म्हणतात, नैसर्गिक नैसर्गिक मृत्यू हा आणि अपघाती मृत्यू. याच्यामध्ये नैसर्गिक बरोबर. मृत्यूमध्ये नैसर्गिक मृत्यूमध्ये कसं असतं की असं दीर्घ आजार पण जर आलं म्हणजे आता आता तर कॅन्सर फोपावलाय आपल्या सगळीकडे, तर कॅन्सर हा माहिती होतो म्हणजे त्या मनुष्याला पण कळतो की कळतं बुद्ध. आपल्याला कॅन्सर आहे आणि तो 2 वर्ष तुझ्याजवळ टाइम आहे असं म्हणजे डॉक्टर घोषित करतात. आणि त्यावेळी त्यांचं ते म्हणजे कारण मी हे कॅन्सरचे मृत्यू मी एक 3 ते 4 जवळनं बघितलेत अगदी बरोबर. जवळच्यांचे. मग ते कसं म्हणतात की बाबा आपत्काली मृत्यू आला म्हणजे अपघाती मृत्यू आला की ते फार चांगलं म्हणजे तसं मरण यावं असं सगळेजण म्हणतात की एकाएकी मरण यावं. पण मी जे अनुभवलेला मृत्यू होता की बाबा कळलंय आपल्याला मृत्यू येणार 2 वर्षात आपण जाणार आहे. तर ह्या लोकांनी ते 2 वर्ष इतकं छानपणे हे करून घेतलं की नामस्मरणाचं म्हणा आणि शेवटी जाताना पण त्यांच्या तोंडात नावच आलं. मग ह्यातलं म्हणजे कसं म्हणजे मला तर याच्यामध्ये 2-3 मुद्दे हा आहेत माताजी, की सगळ्यात अगोदर की हा जो समज आहे, की मृत्यू येणारे माहीत असल्यावर व्यक्ती चांगली तयारी करू शकेल किंवा अपघाती मृत्यूमध्ये व्यक्ती तयार नसतो. तर भक्तांच्या बाबतीमध्ये हे खरं नाहीये. का? भक्तांच्या बाबतीमध्ये शास्त्र सांगतात, की व्यक्तीचा अपघाती जरी मृत्यू झाला, त्याला माहित नाही की आता मृत्यू येणार आहे. समजा झोपेमध्ये कोणी गेलं किंवा कोणी अपघातामध्ये गेलं. तरीही आपण जरी भगवंतांना लक्षात आणू नाही शकलो, तरी भगवंत जर आपण त्यांची व्यवस्थित सेवा केलेली असेल, तर निश्चित कृष्ण लक्षात
आणतील आणि त्या प्रकारे आध्यात्मिक उच्च गती प्राप्त होईल. त्याच्यामुळे भक्तांना याची काळजी करण्याची गरज नाहीये. कशा प्रकारचा मृत्यू प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट ही आहे, की मृत्यू होणार आहे हे लक्षात आल्यानंतर पण आध्यात्मिक जीवनाला घेणं इतकं सोपं नाहीये, जर सुकृती नसेल तर. कितीतरी असे उदाहरणं पाहायला मिळतात, की धनाढ्य व्यक्ती वगैरे श्रील प्रभुपादजी एक उदाहरण देतात कलकत्त्यामधल्या एका महान व्यावसायिकाचं, की मृत्यू ज्यावेळेस त्या व्यक्तीला येणार आहे, 4 महिने, 6 महिने काहीतरी दिले गेले त्या व्यक्तीला डॉक्टरांकडून. तर त्या व्यक्तीने त्याचा पहिला प्रयत्न होता, की "डॉक्टर तुम्हाला काय लागतील ते पैसे घ्या. परंतु हा जो कालावधी आहे, तो थोडा वाढवून घेण्याचा प्रयत्न करता येईल का? कारण माझ्या व्यवसायाची काही-काही हे कामं बाकी आहेत अजून." आणि प्रभुपाद सांगत होते, की ते जीव जाण्याची वेळ आली, परंतु भगवंतांच्या सेवेत जोडण्याऐवजी त्या भौतिक आसक्तीमध्येच अधिकाधिक गुंतून जात आहेत. तर असे बरेचसे उदाहरणं पाहतो आपण. भक्ती ही अशी क्रिया निश्चित नाहीये माताजीच, प्रभूजीच, की जी आपण पूर्ण आयुष्य भौतिक आसक्तीमध्ये घालू जसं पाहिजे तसं आणि शेवटी भगवत भक्ती स्वीकार करण्याचा प्रयत्न करू. तितकं सोपं नाहीये ते. आणि खूप उदाहरणं वैयक्तिकरित्या पाहिलेले आहेत मी. तर आणि शास्त्र पण त्याला दुजोरा देते. तर एवढं सोपं नाहीये. जर त्या व्यक्तीने अगोदर कृष्ण भावनिक आयुष्याची सवय लावलेली असेल, तरच त्याला रुची प्राप्त होईल. नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टींना वेळ भेटेल, परंतु भगवंतांचं नाव घ्यायचं म्हणजे अवघड होऊन बसेल. ठीक आहे हो. माताजी? हां. अजून एक दुसरा म्हणजे मृत्यूविषयीच, की उत्तरायणामध्ये मृत्यू आलेला मिळतंय. चांगला आहे आपण आणि दक्षिणायनामध्ये तर हो. ते तर कसं म्हणजे काय? याच्याबद्दल पण श्रील प्रभुपादजी लिहितात या भीष्मदेवांच्या सेक्शनमध्ये. भीष्मदेवांचा मृत्यू हा उत्तरायणामध्येच झालेला. की भक्तांना ह्या सगळ्या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाहीये, की उत्तरायणामध्ये येऊ का दक्षिणायनामध्ये येऊ. चांगल्या अ, वेळेला जसं की पवित्र वेळेला येऊ मृत्यू का कोणत्या चुकीच्या वेळेला म्हणजे चुकीचं म्हणू नये, परंतु अशुभ अशा वेळेला ग्रहणात वगैरे अशा वेळेला येऊ, अमावास्येला येऊ. तर भक्तांना ह्या सगळ्या गोष्टींची विचार करण्याची गरज नाहीये. जोपर्यंत त्यांनी भक्ती चांगली केली आहे ना, तोपर्यंत परीक्षेची काळजी करायची गरज नाही. भगवंत ती काळजी घेतील आणि कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वेळेस शुभ किंवा अशुभ जरी अशा व्यक्तीला मृत्यू आला, तरी त्यांच्या भक्तीच्या जोरावर त्यांना उच्च गतीच प्राप्त होईल. हां. परंतु जे भौतिकवादी लोक आहेत, ज्यांना की स्वर्गलोकात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच हे करतात, म्हणजे ठरवतात, की त्यांना कशाप्रकारे गती प्राप्त होईल. परंतु ते भगवत धामातल्या गती नाहीत, त्या भौतिक जगातल्याच गती आहेत. हां. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे आणि कृष्ण मा शास्त्र सांगतं, प्रभूजी. की त्या गती प्राप्त होण्यासाठी पण कर्मफळ आवश्यक आहे. असं नाही, की केवळ त्या वेळेला काही-काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. काही-काही वेळेस काही लोकं प्रयत्न करतात, की उदाहरणार्थ धामामध्ये देहत्याग केल्याने भगवत धामात जाऊ म्हणून. परंतु जर त्या व्यक्तीने भक्ती मार्ग व्यवस्थित पालन केलेला नाहीये, तर असं पण पाहायला मिळतं, की लोकं 4-4, 5-5 वर्ष झाले वृंदावनमध्ये राहत आहेत, तिथं देहत्याग करू म्हणून आणि ते विचार करतात, की 2 दिवस जाऊन येऊ आपण. घरी काही काम आहे, कोणाचं लग्न आहे, काहीतरी कारणानुसार. त्या 2 दिवसात ते वृंदावनाच्या बाहेर पडतात किंवा स्वतःच्या गावी जातात आणि त्याच वेळेस नेमकं मृत्यू गाठतो. तर सांगण्याची गोष्ट अशी, की आपण भगवंतांना कोणत्याही मेकॅनिकल मेकॅनिकल म्हणजे भौतिक मार्गाने त्यांना जबरदस्तीने प्राप्त नाही करू शकत. भक्ती हा एकमेव मार्ग आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, ज्याने आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. ठीक आहे माताजी? हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? तर याचं तात्पर्य पुढच्या श्लोकाचं थोडंसं मोठं आहे. तर आपण पुढच्या वेळेला पाहू शनिवारी. हरे कृष्ण. मला प्रश्न मग विचारायचा तो विचारू आता. हां, मंजरी माताजी. हरे कृष्ण. मृत्यूच्या संदर्भातच आहे पण जरा वेगळा आहे.
हम्म, आणि इन जनरल प्रश्न येतो की हम्म. वर्णाश्रमाप्रमाणे सगळ्यात शेवटचा संन्यासाश्रम असतो, बरोबर आहे. बरोबर आहे. तर पूर्वीच्या काळी कसं आहे, लोक वनामध्ये म्हणजे ती शक्यता होती आणि जायचेही. बरोबर. तर आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये म्हणजे ज्यावेळी एखाद्याचा मृत्यू घरामध्ये होतो त्यावेळी त्याचे जे उत्तराधिकारी असतात ते सगळं त्यांची क्रियाकर्म करतात. बरोबर. पण जी जी माणसं स्वेच्छेने वनवासाला जातात तर त्यांचं पुढे काय होतं त्यांच्या घरातल्यांना कळतच नाही. आता फॉर एक्झाम्पल, आता हे पांडव वगैरे तर सगळे दैवी अवतारच होते, त्यामुळे त्यांच्या बाबतीत प्रश्न येत नाही. पण सामान्य माणसाने समजा पूर्वीच्या काळी जो कोणी गेलं असेल तर तो सगळा सर्वसंग परित्याग करून वनवासाला निघून जातो सगळ्यांचा निरोप घेऊन. तर त्यांच्या मागे जे असतात त्यांना त्यांचं केव्हा झालंय काहीच करत मार्ग तेव्हा नाही केव्हा कळायला. झाले ते कळत नाही. मग अशा वेळेला अ, क्रियाकर्माचा प्रश्नच उद्भवत नाही. तर मग म्हणजे दोष म्हणजे काय ते, म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडतो की जे लोक वनवासी होतात आणि आपलं देहत्याग म्हणजे नैसर्गिक रीतीने दुसरीकडे करतात, तर त्यांच्या मागच्यांना त्याचा काही ताणपत्ता लागू शकत नाही, कारण तसे ते सांगूनच गेलेले असतात. हम्म. तर मग ह्या तर संदर्भामध्ये क्रिया म्हणजे उत्तर क्रिया ज्या म्हणतात सगळ्या किंवा श्राद्ध पक्ष वगैरे, मग त्यांच्या बाबतीमध्ये ते होत नाही. तर मग पुढे काय म्हणजे काय होईल त्यांचं? हा. त्यांच्या घरच्यांचं मग काय, म्हणजे त्यांचं काय असतं मग, किंवा त्यांनी काय करायचं असतं, किंवा काय प्रोसिजर आहे, किंवा काही लिहून ठेवलंय का असं कुठे? हा, मी तुम्हाला एक सेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण अध्याय क्रमांक 13 पाहिला, ज्यावेळेस विदुर धृतराष्ट्र गांधारी यांना घेऊन जातात आणि त्या सेक्शन मध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत जीवांसाठी अशा प्रकारचा मृत्यू, ज्यावेळेस ते ग्रह त्याग करून एका होली प्लेस, होली म्हणजे वेगवेगळ्या धामामध्ये वगैरे गेलेले आहेत आणि अशा ठिकाणी देह त्याग करणे जिथे की कुणाला कळणार पण नाही, आपल्या जवळच्यांना वगैरे, तो देहत्याग पण त्याचं गुणगान केलेलं आहे, यशोगान केलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की भक्तांसाठी अशा जे नंतरच्या ज्या क्रिया असतात 10वा, 12वा, 13वा, 14वा, अशा क्रियांवर पण त्यांची गती ही ठरलेली नाहीये. भक्तांची गती ही केवळ आणि केवळ भक्ती मार्गावर तेवढं सफिशियंट आहे, पर्याप्त आहे, पुरेसं आहे. त्यांना उच्च गती प्राप्त करून देण्यासाठी. हा, ते बरोबर आहे. म्हणजे मला भक्तांच्या बाबतीत माझा प्रश्न नव्हता. त्यांच्या मागे जे राहिलेले असतात म्हणजे त्यांचे नातेवाईक नातेवाईक वगैरे. हा, तर त्यांना काही दोष लागत नाही ना? अजिबात नाही, अजिबात नाही. हे जे पितृदोष वगैरे जे असतात ना माताजी, हा. मुख्यतः इनफॅक्ट भागवतातल्या 7व्या स्कंदात प्रल्हाद महाराजांच्या सेक्शन मध्ये असं सांगितलंय की जे शुद्ध भक्तीला प्राप्त करतात त्यांच्या 21 पिढ्या अगोदरच्या आणि येणाऱ्या 21 पिढ्या या सर्वच्या सर्व त्यांना पण मुक्ती प्राप्त होते. तर दोषाचं सोडा, जर कोणी शुद्ध भक्तीला प्राप्त करून जर मृत्यू पावला तर त्यांच्या पिढ्यान पिढ्या त्यांचा उद्धार होईल. ठीक आहे, दोष वगैरे लागण्याचं काहीच त्याच्यामध्ये हे नाही. ठीक आहे माताजी. हा, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि परंतु आपण जर वंशज असू तर सामान्यतः आपण त्यांच्या जो पण कोणी व्यक्ती गेलेला आहे त्यांच्यासाठी प्रयत्न करू शकतो, भगवंतांच्या भक्तांमध्ये प्रसाद वितरण करून, की त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो त्यांना उच्च गती प्राप्त होण्यासाठी. परंतु भक्तांच्या बाबतीमध्ये जर ते कुठे गेल्यानंतर नकळत त्यांचा मृत्यू जरी झाला आणि जवळच्यांना कळाला जरी नाही योग्य वेळेला, तरीही त्यांच्यावर काही दोषाचं वगैरे तसं काही नाहीये. हरे कृष्ण. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, पांडव जेव्हा सगळं सर्वसंग परित्याग करून ज्यावेळी हिमालयाकडे निघून गेले, तर परीक्षित राजा झालेले होते. काही कृष्णांच्या याच्यामध्ये त्यांचे नातू किंवा पण तुम्ही जे म्हणालात पंटू हो. परपंतू ते झालेले होते. तर त्यांना सगळे माहिती होतं की आता हे काही आपल्याला परत दिसणार नाही, येणार कारण नाही. त्यांचं तर झालेलं आहे. तर मग बरोबर. म्हणजे त्यांना काही ते श्राद्ध कर्म लागू म्हणजे करण्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, कसं मी हा प्रश्न मला ना ऑब्लिगेशन. असा नीट विचारता येत नाहीये. मी सांगतो, तुम्ही काय म्हणता की ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज माताजीज? अं,
ऑब्लिगेशन एक मिनिट मी इथे search करतो. शंका काहीतरी नाही 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 शंका नाही Oblique- obligation. oblique असं कंपल्सरी असणे. हा. तर ते उत्तरदायित्व. उत्तरदायित्व. उत्तरदायित्व हा हा, बंधन, असं बंधन किंवा उत्तरदायित्व असं राहत नाही की हे व्यक्ती गेलेले आहेत तुमचे पूर्वज. इनफॅक्ट त्यांच्या भक्तीच्या जोरावर वंशजांना पण त्याचा फायदा होईल. त्यांच्यावर बंधन राहत नाही की त्यांनी हे केलंच पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हणाल्या की त्यांना माहिती आहे की ते भगवत धामात निश्चित जाणार आहेत, परंतु कधी जात आहेत, काय जात आहेत ते काही माहिती नाही, कारण त्यांनी ग्रहत्याग केलेला आहे. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. मंजरी माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी? आणि हे सर्व जे मुद्दे आहेत जसं मी अगोदर सांगितलेले की ह्या कथा म्हणून आपल्याला ऐकायच्या नाहीयेत, की आपल्या जीवनामध्ये ह्या भागवतातल्या शिकवणी, ह्या महान भक्तांच्या जीवनातून मिळणारे धडे आपल्या जीवनामध्ये पण आपण अंगीकृत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जसं मी सांगितलं की एक्स्ट्रीम मेजर काही घ्यायची गरज नाहीये, घरदार सोडायला काही कोणी सांगत नाहीये, परंतु जीवनाच्या एका अवस्थेनंतर स्वतःचा वेळ असा प्लॅन करा की भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला गुंतता येईल व्यवस्थितरित्या, आणि जेणेकरून त्यांच्या जप जास्त करण्याची, त्यांचं स्मरण व्यवस्थित नियमित करण्याची सवय लागू होईल आपल्याला. ठीक आहे, मला तेवढं. आणखीन एक प्रश्न विचारायचा वेळ आहे का? हा माताजी बोला. हा, या संदर्भामध्येच आहे एक. काही वेळा म्हणजे आता हे सगळं मागचं झालं फार पूर्वीच्या पिढ्यांचं. आता काही अशी मी उदाहरणं बघितलेली आहेत की देहदानाचं म्हणजे सध्या प्रचार देहदान. खूप होतोय, तर ते म्हणजे त्या संदर्भामध्ये काय विचार असू शकतात किंवा काय योग्य अयोग्य वगैरे. आणि दुसरं, समजा एखाद्या व्यक्तीने स्व इच्छेने आपल्या मुलांना किंवा आपल्या जे वारस असतात त्यांना सांगितलं की माझ्या मृत्यूच्या पश्चात माझं काही श्राद्ध पक्ष क्रियाकर्म वगैरे करायचं नाही, तर ते अयोग्य की योग्य? दोन प्रश्न आहेत. तर सगळ्यात पहिले देहदान. तर देहदानाचं एक गोष्ट निश्चित आहे की आपलं शरीर हे आपलं नाहीये. आपलं शरीर हे भगवंतांनी भौतिक प्रकृतीद्वारे आपल्याला दिलेली मशीन आहे, त्यांची सेवा करण्यासाठी, भगवत धाम प्राप्त करण्यासाठी. तर ह्या शरीर चालू असताना आपण भक्ती मार्गामध्ये काही केलंय का नाही हे महत्वाचं ठरेल. जर भौतिक जीवनच एखाद्या व्यक्तीने जगलेला असेल आणि तो त्याचं देहदान करतो, पुढे त्याचे डोळे एखाद्या व्यक्तीला दिले जातील वगैरे वगैरे, तो व्यक्ती त्या इंद्रियांचा उपयोग कशा प्रकारे करेल, भगवंतांच्या सेवेत करेल का भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये करेल, हा बरोबर. ह्याचे त्याला पण फायदे किंवा तोटे निश्चित प्राप्त होतील. अच्छा. ओके. हा, म्हणजे आपल्या हातात नाहीये ते कशा प्रकारे त्या इंद्रियांचा वापर केला जाईल. जर बरोबर. कोणत्या भक्ताला देणार असू तर निश्चित त्याचं सुकृती प्राप्त होईल भक्तीमध्ये उपयोगात, किंवा जर माहित नसेल तर मग ते अननोन आहे. ठीक आहे माताजी. हा, आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? एखाद्या व्यक्तीने जिवंत असतानाच आपल्या वारसांना सांगून ठेवलं की हा माझ्या पश्चामध्ये म्हणजे कोणी काही म्हणजे श्राद्ध पक्ष वगैरे करण्याची काही हा गरज नाही हा असं. मग जर तो व्यक्ती भक्तीमध्ये त्यांनी परिपूर्णता प्राप्त केलेली नसेल तर शास्त्र सांगतं की श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे विष्णूंचा प्रसाद हा वितरण करणे, त्या गेलेल्या व्यक्तीसाठी अर्पण करणे, हे म्हणजे श्राद्ध आहे. जर तुम्ही त्यांना विष्णूंचा प्रसाद म्हणा किंवा जे अर्घ्य असतं, जे पाणी अर्पण करतात गेलेल्या व्यक्तीसाठी, ते जर केलेले नाहीये आणि भक्ती मार्गात पण त्यांनी तेवढी प्रगती केलेली नाही भगवत धाम प्राप्त करण्यासाठी, तर ते त्रास होईल त्यांना निश्चितच. अडकून राहतील. म्हणजे त्यांना पुढचा जो प्रगतीचा मार्ग आहे, त्यांना जो कोणता पुढचा देह वगैरे प्राप्त होणार आहे, तो तितका सहज प्राप्त नाही होणार. त्यांनाही त्रास होईल आणि त्यांनी जर त्रास द्यायचं ठरवलं गेल्यानंतर त्यांच्या वंशजांना पण त्रास होऊ शकेल. दोन्ही होऊ शकतं त्याच्यामध्ये. ठीक अच्छा. आहे. तर याच्यामध्ये ओके. सर्वात सेफ म्हणजे सुरक्षित गोष्ट हीच आहे की भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन करणं. आपल्यालाही ताप नको आणि आपल्यानंतर पुढच्या पिढ्यांना पण कोणते उत्तरदायित्व नको, बंधन उत्तर नको. हा उत्तरदायित्व नको. बरोबर.
ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. प्रभूजीज माताजीज, आपण कृष्ण वेडिंग शनिवारी भेटू. एक अनाउन्समेंट आहे. मी माताजी रेकॉर्डिंग बंद करा. हो हो प्रभू. हरे कृष्ण हरे कृष्ण.